नमस्ते फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपण कोळंबी बनवणार आहोत, ती पण मसाला कोळंबी. तर त्यासाठी लागणारं साहित्य 2 मोठे चिरलेले मी कांदे घेतलेत बारीक चिरून, 2 मोठे टोमॅटो, मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाण्यामध्ये, आमचा कोल्हापुरी घाटी मसाला, तुमच्याकडे तो नसेल तर जो तुम्ही अवेलेबल आहे घरामध्ये मसाला तो वापरू शकता, आणि गरम मसाला. आणि ही कोळंबी मी स्वच्छ पाण्याने 4-5 वेळेस धुवून घेतलेली. त्याला फक्त अद्रक लसूण आणि हळद लावून आपण मॅरिनेट केले 10-15 मिनटासाठी. तर तुम्ही पाहू शकता भरपूर कमी साहित्य आहे. तर आता आपण फोडणीची प्रोसेस बघूया. पॅनमध्ये मी तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि हे जे आपलं मॅरिनेटेड कोळंबी आहे ती आता आपण पॅनमध्ये फ्राय करून घेऊया. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून अशी ही कोळंबी आपण ॲड करायची आहे त्याच्यामध्ये. अशी ही आपण कोळंबी टाकल्यावर तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची आहे. अशी चांगली व्यवस्थित तेलामध्ये ही तळून घेऊया. ही तेलामध्ये फ्राय होऊ देऊया. त्यासाठी आपण झाकणी झाकून 10-5 मिनटं त्याला चांगलं शिजू देऊया. 5-10 मिनटं झाली आहे. गॅसची झाकणी आपण उघडून बघूया. त्याला भरपूर पाण्याचं मॉइश्चर सुटलं आहे आणि आपली कोळंबी शिजत आली आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवूया आणि हे सगळं जे पाणी आहे तेलात सुटलेलं कोळंबीचं ते सगळं आटू देऊया आपण. तोपर्यंत कोळंबी तशीच शिजत ठेवूया. तर आपले हे कोळंबी फ्राय करून रेडी आहे आणि आता आपण गॅस बंद करूया. कढईमध्ये मी आता ह्या टोपामध्ये तेल तापायला ठेवले. 2 पळी मी असं तेल घेतले. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि आपण आता कांदा ह्याच्यामध्ये फोडणीला टाकूया. कांदा आणि टोमॅटो फोडणीला टाकायचे आहेत. कांदा थोडासा ब्राउनिश होईपर्यंत परतून घेऊया. कांदा बऱ्याचपैकी तळून झालेला आहे. थोडासा तांबूस रंग यायला लागला आहे. आता आपण टोमॅटो ॲड करूया ह्याच्यामध्ये. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. कोळंबीला आपण फक्त अद्रक लसूण हळद लावून थोडंसं मीठ टाकून फ्राय करून घेतले मॅरिनेट करून. आणि आता हे कांदा टोमॅटो त्याचं सगळं मॉइश्चर निघूपर्यंत चांगलं परतून घेऊया. आता टोमॅटो भरपूर परतून झालेला आहे, चांगल्यापैकी कच्चापणा गेलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये 2 चमचे गरम मसाला टाकूया आणि 2 चमचे आमचा कोल्हापुरी घाटी मसाला आहे. तुमच्याकडे जो मसाला तिखट अवेलेबल असेल तो टाका. आणि आता आपण ह्याला कांदा टोमॅटोमध्ये हे मसाले चांगले एकजीव होईपर्यंत परतून घेऊया. मसाला चांगला कांदा टोमॅटोमध्ये परतून झाला आहे, त्याला तेल सुटलं आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये मी मेथी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेली ती मेथी ॲड करणार आहे. मी मेथी ही अख्खीच खोडलेली टाकली आहे. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही चिरून पण टाकू शकता. मेथी टाकून झाल्यावर आपण यांना पुन्हा एकदा मसाल्यामध्ये एकजीव करूया. मेथी चांगल्यापैकी मसाल्यामध्ये परतून घेऊया आपण. पूर्ण मसाला मेथीला एकजीव होऊ दे चांगलं भाजीला. चांगल्यापैकी एकजीव झाली आहे मसाले. आता आपण मीठ चवीनुसार टाकूया, कारण आपण कोळंबीला मॅरिनेट करताना पण मीठ टाकलेलं. तर मग मीठ थोडं चवीनुसारच टाकायचं आहे. मीठ टाकून आता आपण पुन्हा एकदा हे चांगलं एकजीव परतून घेऊया. चांगलं परतून झालं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये आपण फ्राय केलेला कोळंबी टाकूया आणि ह्याला चांगलं एकजीव करून घेऊया. गॅसची फ्लेम लो टू मीडियम. कोळंबी चांगली मिक्स करून घेतली आहे. आता आपण एकदम अर्धा ग्लासच फक्त पाणी ॲड करूया. ह्याला चांगलं पुन्हा एकदा परतूया आणि आपण ह्याच्यावर आता चांगलं कोळंबी शिजूपर्यंत झाकणी झाकून ठेवूया. गॅसची फ्लेम मीडियम टू लो. एकदा आपण झाकणी उघडून बघूया. चांगलं तेल सुटलेलं आहे. आता मी फ्रेंड्स ह्याच्यामध्ये अर्धा छोटासा प्याला किंवा अर्धा वाटी पाणी ॲड करत आहे. तुम्हाला जर रसरशीत पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने पाण्याची कन्सिस्टन्सी वाढवू शकता. आता ह्याला मी पुन्हा एकदा झाकते. 10-15 मिनटं चांगली अजून एकदा वाफ देऊया. झाली आहे. आपण एकदा गॅसची लीड काढून बघूया. चांगलंच तेल सुटलेलं आहे आणि आपली ही कोळंबीची भाजी बऱ्याचपैकी बनून रेडी आहे. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण कोळंबी मसाला मेथीची भाजी घालून बनवलेलं आहे. झटपट असं कमीत कमी साहित्यात. तर ही रेसिपी नक्की तुम्ही घरी ट्राय करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.